नमस्कार मित्रांनो. आज बॉलिवूडमध्ये इतकी खळबळ का उडालीये? कारण एक मराठी चित्रपटानं पुन्हा एकदा बॉलिवूडच्या गणिताला पूर्णपणे उलटवून टाकले. देऊळ बंद 2 न थिएटरमध्ये जेव्हा तुफान गर्दी खेचली, तेव्हा बॉलिवूडच्या अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसचं चेहरे पडले, विशेषतः धर्मा प्रोडक्शन्सचे. कारण त्यांनी अगदी देऊळ बंद 2 सोबत आपला चित्रपट चांद मेरा दिल रिलीज केला होता. त्यांना वाटलं की राजा शिवाजी नंतर मराठी चित्रपट एवढ्या लवकर असा मोठा सक्सेस मिळवणार नाही. पण 2च दिवसात देऊळ बंद 2 न मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या थिएटर्समधले प्राईम शोज काबीज केले आणि बॉलिवूडचा चित्रपट पूर्णपणे दुर्लक्षित झाला. लोकांना चांद मेरा दिल पाहायचंच नव्हतं. असं बोललं जातंय की करण जोहर इतका रागावला की त्यानं इंस्टाग्रामवरून एकामागून एक मोठ्या सेलिब्रिटीजना अनफॉलो केले आणि यात शाहरुख खानलाही सामील असल्याचं ऐकायला येतंय. मित्रांनो, ही केवळ एक चित्रपटाची यश अपयशाची गोष्ट नाही, ही एक ट्रेंड आहे. एकेकाळी मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. आज मात्र मराठी चित्रपट बॉलिवूडला स्क्रीन्स घेण्यासाठी स्पर्धा करायला लावत आहेत. मित्रांनो, आपल्याकडे प्रचंड प्रेक्षक आहेत, आपल्याकडे ऊर्जा आहे, भावना आहे आणि सांस्कृतिक खोली आहे. जर आपण वर्षाकाठी 7 ते 8 दर्जेदार, मोठे आणि चांगल्या कथानकाचे चित्रपट दिले, तर भविष्यात बॉलिवूडला आपल्या रिलीज डेट्स मराठी चित्रपटांशी ताळमेळ घालावा लागेल. त्यांना विचारावं लागेल, या तारखेला मराठी चित्रपट येतोय का? हा सध्याचा मोमेंटम खूप मौल्यवान आहे. हा मोमेंटम योग्य दिशेनं वापरला तर मराठी सिनेमा सृष्टीला खरी उभारी मिळू शकते. आपण फक्त दर्जा टिकवला, चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि प्रेक्षकांना जोडलं की भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मराठी चित्रपटांची ही यशस्वी लाट पुढे किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतं? बॉलिवूड आता मराठी चित्रपटांना गांभीर्यानं घेईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.